छावा ट्रक ड्रायव्हर संघटना मेन ब्रांच भंडारा महाराष्ट्र विदर्भ मौदा शाखा मौदा बोर्ड अनावरणाचे कार्यक्रम इथे पार पडले आहेत। त्यानिमित्तानं आपण सर्व ड्रायव्हर सभा आणि इथं आलेले पाहुणे मंडळी, नागपूरचे वीर स्वार्थी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन द्वारा येणारे प्रमुख पाहुणे आपले अनंत भाऊ पुरी हे सुद्धा उपस्थित आहेत। आपल्या छावा ट्रक ड्रायव्हर संघटनाचे कार्यकारिणी अध्यक्ष जितूभाऊ नेवारे हे सुद्धा उपस्थित आहेत। आपल्या संघटनेचे सचिव रवींद्रभाऊ गजबीये भाऊ सुद्धा उपस्थित आहेत आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी लाखनी साकोली मौदा तुमसर पावनी या सर्व शाखांचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। तर पहा, संघटना हे एक आपला परिवार असून एक संघटना असून एक आपला परिवार आहे। परिवार असा आहे की जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपली संघटना समोर जाणार नाही आणि संघटना समोर नेण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल। कारण विषय असा आहे, सर्व समाजाची संघटना बनली आहे, सर्व कंपन्यांची संघटना बनली आहे, पण फक्त आपल्या ड्रायव्हर बंधूंची किंवा ड्रायव्हरांची संघटना नाही बनली आहे। कारण एखाद्या ठिकाणी ड्रायव्हरवर अभिक्ती येते त्यावेळेस कोणताच व्यक्ती समोर येत नाही, कारण आपली संघटना नसल्यामुळे। हे सर्वांना माहीत आहे। येते का एखादा व्यक्ती येते का? आणि आज आपण संघटना खोलून बसले आहोत, तर एखादी अभिक्ती आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही जर फोन केला किंवा क्लिप टाकली की नाही अशी अशी अभिक्ती आली आहे आम्हाला, तर तुम्हाला संघटना सपोर्ट करेल। आणि संघटना कशी सपोर्ट करेल? तुम्ही जर ड्रिंकिंग जर केली नाही तर संघटना तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला कार्य देईल। ही संघटनेची ताकद आहे। तर बघा, आपण देश चालवतो, सर्वांना माहित आहे। आपण फक्त 3च व्यक्ती देश चालवतो, माहित आहे का? किसान एक, आणि जो बॉर्डरवर काम करणारा जो फौजी आहे तो एक, आणि ड्रायव्हर हा एक। ह्या 3 व्यक्तीसाठी सरकारने काही योजना काढल्या नाही आणि ड्रायव्हरने करणं सोडली तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे ते पूर्ण बिघडून जाईल। हे सर्वांना माहीत आहे। तरी पण आपण मागं काहून? का मागं? आपण मागं नाही कारण आपल्याला सपोर्ट नाही, त्याच्यासाठी आपण मागं आहोत। आणि आपल्याला सपोर्ट संघटना करेल हा सर्वांनाच माहीत आहे। हे कार्य कोणाला करायचे आहे? आपल्याला स्वतःहून समोर होऊन कार्य करणे आहे। आज या ठिकाणी जेवढे पदाधिकारी आहेत तेवढे सर्व ड्रायव्हर आहेत आणि सर्व ड्रायव्हर बंधू आहेत। ते जर काम करणार नाही किंवा ड्रायव्हर करणार नाही तर त्यांच्या घरचा परिवार उपाशी मरेल। हा तुम्हाला पण माहीत आहे की कोणत्या ड्रायव्हरवर रोडवर हानी होत आहे किंवा ऍक्सिडेंट होत आहे अगर पदाधिकारी जर हजर नाही आहे वेळेवर आणि एखादा संघटनेचा आपला सदस्य घरी आहे आणि क्लिप टाकत आहे की नाही अशी अशी त्या ड्रायव्हरवर अभिक्ती आहे, तर डायरेक्ट ड्रायव्हरी करून जायची। तिथे विचार करायचा नाही की या संघटना पैसा देईल की नाही हा विचार करायचा नाही। 2-4 व्यक्ती जे बी आहेत ते चालले जायचे आणि तिथून क्लिप सोडायची का खरोखरच आम्ही हा कार्य केलो बा, नुसत्या पदाधिकाऱ्यांवर सोडायचं नाही। हे काम तुम्हाला पण करायचं आहे। तुमची ताकद ही आमचीच ताकद आहे। तुम्ही जोपर्यंत आम्हाला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत आमची ताकद वाढणार नाही, बरोबर आहे का? कारण आम्ही नुसतं जर काम करायला गेलो तर आमचा परिवार उपाशी मरते, कारण आम्ही एक ड्रायव्हर आहोत। आमचा परिवार जो आहे आमच्या भरोश्यावर आहे, जसं तुमचा परिवार आहे तसं तुमच्या भरोश्यावर आहे। आम्ही तर 24 घंटे तुम्हाला सेवा द्यायला तयार आहोत आणि 24 घंटे आम्ही सेवा देऊ। पण
ज्या वेळेस आम्ही ड्युटीवर असलो त्यावेळेस जर कदाचित जर तुम्हाला सेवा नाही मिळाली तर तुम्ही सदस्य लोक 4-5 जण मिळून तुम्ही सेवा देऊ शकता. हे कार्य तुम्ही पण करू शकता, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून हा विषय नाही ठेवायचा की पदाधिकारी कोणतं काम करत आहेत, पदाधिकारी कुठं गेले. हे पुष्कळदा मी सदस्याच्या तोंडातून ऐकलेली गोष्ट आहे. आणि कार्य द्यासाठी आम्ही नाकारत नाही, कार्य तुम्हाला सर्वच मिळतील. आणि सर्वच तुमचे जे सपोर्ट आहेत ते सपोर्ट सर्व माझे पदाधिकारी करतील. हे सर्वांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि तसेच आमच्या छावा ट्रक ड्रायव्हर संघटनेचे सदस्यगण यांना बी विनंती आहे की जोपर्यंत इन्शुरन्स निघत नाही तोपर्यंत एक्सपायर ड्रायव्हर जर झाला त्याला 50,000ची मदत आमची संघटना करेल. आणि जो ॲक्सिडेंटली तुटफूट झाला आहे ज्या ड्रायव्हरला त्याला 10 ते 20,000ची संघटना मदत करेल. हा आम्ही नियोजन घेतलं आहे. पण आम्ही इन्शुरन्ससाठी आम्ही कोशिश करू. आणि संघटनेसाठी सर्वांना समोर येऊन काम करायचं आहे तर आपली संघटना समोर जाईल, हे सर्वांना विनंती आहे. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे संपले असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत, जय छावा. हमारी ताकत एक रहे, हमारी ताकत एक रहे. जय हिंद, जय भारत. मी तुमच्यामधलाच व्यक्ती आहे. मी काही 12वी-13वी शिकून तुमच्या समोर काही येऊन भाषण नाही देऊन राहिलो का, मलाही तेवढा ज्ञान नाही. पण मी जेवढा जाणवतो, जे दुसऱ्यांची मजबुरी समजतो, त्याच गोष्टी मी तुम्हाला परिवार पूर्ण सांगतो. आज आपण तालुका स्तरावर टीम देतो. काही लोकांचे वाद आहेत, कोणाचे काही प्रश्न आहेत, जेणेकरून जे प्रत्येक गोष्टी माझ्यापर्यंत न येतात आपण तालुका स्तरावर पदाधिकारी यासाठी दिले आहोत की प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक व्यक्ती याच्यातून एक शिकून एक काहीतरी मार्गदर्शन घेऊन तो समोर आल्या पाहिजे, समोर निघाल्या पाहिजे. बरोबर आहे. काही ना काय त्या दिवशी आता आपले कैलास भाऊ सोनवणे यांच्या एका टीमच्या सदस्याचा फोन आला होता. आता विषय सदस्य असल्यामुळे मला बी त्यांना फोन लावावा लागला का तुम्ही का चुकी करून राहिले, का बरं तुम्ही म्हणजे सभासोबत आडेदडे वागून राहिले. बोललो ना कैलासजी. पण जेव्हा तिसरा व्यक्ती आपण लोकेश चौधरीला बोललो त्यावेळेस त्या ड्रायव्हरची कमजोरी होती का त्याची गलती होती. तोही सेवागाडी करत होता, सर्व गोष्टी करत होता. संघटना अशी नव्हती. संघटना म्हणजे एकामेकाला समजून चालावं लागेल. येथे का प्रत्येक व्यक्ती सारख्या विचाराचा नाही आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या अलग अलग विचाराचे. पण जे संघटनेचे नियम आहेत, जे आपण नियम बनवून दिलो तुम्हाला लोकांना, त्या नियमांना तुम्ही फॉलो करा. तुम्ही त्या नियमांना फॉलो कराल. बाकी तुम्हाला कुठं अडचण जात असाल, कुठं तकलीफ जात असाल, तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये राहा, ऑल इंडियामध्ये कोणत्या स्टेटमध्ये राहा, तेथून तुम्हाला आणून देवाची जिम्मेदारी जिथून येवायची. तुम्हाला सांगतो, कुठेही राहा, स्टेटच नाही, ऑल महाराष्ट्र म्हणा की ऑल इंडिया, तुम्ही कुठेही लटका. अगर मी तुम्हाला घरापर्यंत सुरक्षित ना आलं तुम्ही जिथून या, त्या दिवशी मी पदाचा आपला राजीनामा देऊन दे. पण माझ्या एकच आहे, संघटना जी आहे संघटनेसोबत एकत्रित राहा. अलग अलग विचारांनी चाला नको. जे तुमचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचे विचार घ्या आणि सर्वांनी एकत्रित राहून एक संघटनेला समोर नेण्याचा हा प्रयत्न करा. आपापल्या तालुका अध्यक्षाला सांगा, तुम्हाला नाही समजत त्याही गोष्टी तालुका अध्यक्षाला विचार. डायरेक्ट जिल्हा लेवलवर कोणती गोष्ट होणार नाही. पण काही सभासदांचे असे प्रॉब्लेम आहेत की डायरेक्ट जिल्हा लेवलवर फोन करतात. बरोबर आहे. हा चुकीची भावना आहे. त्याच्यानं काय होते का आपण जो तालुका अध्यक्ष तालुका याच्यावर निवडून देतो त्यावेळेस तो माणूस तुमचा कमजोर पडते. बरोबर आहे. सुरुवात तुम्हाला खालून करणे, बाकीवर तर तुमच्या काय डिसिजन घेणे ते आम्ही घेणार आहोत. तेही घेऊन आम्ही तुमच्या हितासाठीच घेऊन. त्याच्यासाठी मी म्हणत आहोत सर्वांना माझी तेच विनंती आहे की सर्व एकत्रित राहून सर्व संघटनेला सहकार्य करा, सर्व समोर नेण्याचा प्रयत्न करा. मी काही जास्त बोलणार नाही कारण वेळ होत आहे. भरपूर काही सांगायचं आहे. आता बहुतेक काही समस्या माझ्याजवळच आहेत, कोणत्या ड्रायव्हरच्या आहेत, कोणत्या तालुका लेवलवरच्या आहेत. प्रत्येक व्यक्ती माझ्याशी बोलत असते. दुसरी गोष्ट माझ्या पदाधिकाऱ्यांना ही विनंती आहे, संघटनेने जेव्हा तुम्हाला पदाधिकारी निवडून दिला आहे तर तुमची एक जिम्मेदारी आहे प्रत्येक तालुक्यावर आपल्याला काम करणे. काम हा नाही करणे आहे का मी गाडीवर गेलो तुम्ही कामावर येऊ, मी कोणत्या मिटिंगला नाही येऊ शकते, कोणत्या ड्रायव्हरच्या मदतीला जाऊ नाही शकत. त्या दिवशी एक पदाधिकारी जो अहंकारामध्ये चालला होता, भारतीय सारथी योद्धा अनंतपुरी साहेबाच्या ग्रुपवर त्यानं मेसेज टाकला का जी
टाकला कि भारतीय योद्धा भाई मेरे को बचाने आ जाओ, मेरी गाड़ी ठुक गई है. तो ये 10-15 लोक जमा हुए. लेवल त्याच व्यक्तीची समजते ज्यावेळेस तो लेवल मध्ये काम करते. आज अगर तुम्ही काम करत नसाल, पदाधिकाऱ्याच्या नावावर असाल, त्याला काही व्हॅल्यू नाही. जे मी काम करतो हे तुमचेही काम आहेत, कामं करणे. बरोबर आहे. प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पदाधिकारीपासून समस्या आहेत. माझ्यापासून काही लोकांना समस्या असते. पण त्यावेळी आपल्या तेजरामजी मारवाड्यानं सांगलं ना, त्या ग्रुपवर क्लिप टाकण्या अगोदर जितू नेवारेला फोन कर, जितू नेवारे तुरंत तिथे 5 मिनिटात पोहोचवते लोक. केलो साहेब तुम्हाला म्हण की साहेब कोण्या हालत मध्ये देती जा ना, त्याला त्याचं काम करून गेले ना, ते वाचवलं त्याला. आपल्यावर तर कित्येक असे अत्याचार होत असतात रोडवर म्हणा, कुठेही म्हणा. त्या दिवशी तुमच्या संघटनेचा आपल्या जो कुठे काम झाला होता, गाडी फेल झाली होती दुर्गला, तो तर एक झाला. उडीसाला एक गाडी फेल झाली होती, तिच्या गिअरबॉक्सचा काहीतरी काम निघालं होतं. बरोबर आहे. फोन केल्या, तो काम आपल्या संघटनेचा नाही आहे, तो तुमच्या मालकाचं काम आहे. त्या गाडीचं काम करणे नाही करणे, पण तेही आपल्या संघटनेचा सभासद होता म्हणून ते काम करणे आपल्याला गरजेचा भाग पडला. किती वेळात आला साहेब तो? जेव्हा तुम्ही मला नंबर दिला त्यावेळेस किती वेळात आला तो? आला ना, सुरत मध्ये पूर्ण काम करून दिलं, तेव्हा तो निघाला. तिथून 2 दिवसापासून त्याला झुलवत होता उडीसामध्ये. आपण एकटे नाही आहोत, हा तुमचा पुरा परिवार आहे माझ्या पाठीशी. हे माझी ताकद आहे. त्या दिवशी भोजराम भाऊला त्या मालकाने शिव्या दिल्या, ज्या दिवशी आमची मीटिंग होती त्या दिवशी सुरत मध्ये गेलो आम्ही. आणि खरोखर त्याने जे म्हणले नाही की एक माझे स्वप्न होते संघटना करणे. कारण याने जेव्हा स्टार्टिंगला संघटना केली होती, बहुतसे लोकांना जोडलं होतं याने, त्यामध्ये मी पण होतो. याला मालक लोक गाडीवर नव्हते होते. भंडाऱ्यामधून याचा पुरा पत्ता गायब केला होता, म्हणजे पत्ताच साफ केला होता का कोणताही मालक भोजराम आंबिलकरला गाडीवर ठेवणार नाही. पण त्यावेळेस आपली एकता नसल्यामुळे नाव तर सर्वांचेच होते, पण सर्वांना आपले हात मागे करून टाकल्यानंतर बिचाराला एकट्याला फसवला होता. आजपर्यंत आपण कोणत्या मालकाने कित्येक वेळा आपल्या समोर कितीतरी ड्रायव्हरांनी मार खाल्ला, पण आपली ताकद नाही बनवू शकली त्या व्यक्तीला रोखण्याची, त्या मालकाला रोखण्याची. पण आज संघटना आहे, तो थापड बी नाही लावू शकत आपल्या ड्रायव्हरवर. आज एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आपण या देशाचे आंतरिक शिपाई आहोत. ह्या देशाचे आपण आंतरिक शिपाई. जेव्हा आपण उठून तेव्हा लोक उठतील ना, कामावर जातील. आज जसं आपले मुन्नाभाऊ रेतीची गाडी चालवतात, आज मला माझ्या घरी रेतीची गरज आहे. मुन्ना जाईल तेव्हा माझ्या घराला काम चालू होईल ना. म्हणून हे जाणीव तुम्ही स्वतःच्या मनात एक ठाम बसवा. हम है तो दम है. चला आता जास्त तर बोलत नाही यार, वेळ होऊन राहिली. ठीक आहे, बोलायचं भरपूर काय. आता आपल्या अनंतपुरी साहेबाच्या 2 गोष्टी आहेत. संघटना आपण जोडले कानून कायद्यासाठी आणि ड्रायव्हरच्या हिताचे काम करण्यासाठी. तुम्हाला सांगतो, कानून कायद्याच्या जेव्हाही गोष्ट होतात आपल्याला अहंकार नाही. तुमच्या संघटनेचा मी अध्यक्ष, पण मला हा अहंकार नाही की मी काम कसा केलं पाहिजे, का केलं पाहिजे, का मी हिटलरशाही करत नाही. पण मला जो योग्य वाटते ड्रायव्हरच्या हिताचं. त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतला, त्या दिवशी जोपर्यंत इन्शुरन्स निघत नाही तोपर्यंत संघटना अगर आपल्या संघटनेमधील कोणत्याही सभासदाला इजा झाली किंवा एक्सपायर झाला तर त्याला संघटना 50,000 रुपये देईल. निर्णय घ्यावे लागतात, कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण काही ठिकाणी आपल्या कधी पदाधिकारी टीम पूर्ण असते किंवा नसते. पण आपण निर्णय बी अगर लेट घेतला तर कोणाच्या ना कोणाचं नुकसान होऊन जाते. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्सच्या एका ठिकाणी लागल्या आता 15, 20, 25 कंपन्यासोबत आपला बोलणं झाला, पण अमाऊंट जास्त येत असल्यामुळे आपला इन्शुरन्स लेट होत आहे. पण आपल्याला छत्तीसगडला जाण्या, कारण छत्तीसगडच्या आम्ही तिच्या अध्यक्षासोबत बोललो, त्यांनी काढून देतो म्हणला इन्शुरन्स आम्हाला. आता हा तुमचा कार्यक्रम निपटल्यानंतर 1-2 दिवसात एक ड्रायव्हर भावांच्या हितासाठी, त्यांच्या इन्शुरन्ससाठी आम्हाला तिथपर्यंत जाणे आहे. होत असेल तर एक नसीबच, त्यासाठी ते कामं करणे आहेत. जय छावा, जय सारथी. याच्यानंतर वीर सारथी हेल्पिंग फाउंडेशनचे संस्थापक अनंतपुरी साहेब हे आपल्याला 2 शब्दात शॉर्टकटमध्ये मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय छावा, जय सारथी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या शाखेचे मौदा शाखेचे अध्यक्ष मारबते भाऊ,
बावणे भाऊ आणि भंडारा जिल्हा ट्रक ड्रायव्हर संघटना जितूभाऊ नेवारे यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढा मान देऊन मला इथे बोलावलं. आपल्या महाराष्ट्रात 10,000च्या वर संघटना आहे, कामगार संघटना. राजकीय पक्षाच्या अलग आहे, कामगारांच्या अलग आहे. आणि या 10,000 संघटनात आज माझा 17 वर्षाचा प्रवास आहे संघटनेच्या संबंधित. आम्ही 2009 मध्ये संघटना उघडली होती रागापायी, कारण की जे यायचे खिसे भरून चालले जायचे, कामगार जिथला तिथे. ड्रायव्हर कोण? बदमाश. ड्रायव्हर कमी शिकलेला, जो सरकारी ड्युटीवर लागत नाही तो ड्रायव्हर बनते, अशा ज्या भावना आहे जनमानसात. पण ड्रायव्हर किती महत्वाचा आहे. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री ही भारतातली 2nd नंबरची इंडस्ट्री आहे आणि ज्याचा करता धरता ड्रायव्हर आहे. या ड्रायव्हर शिवाय काहीच, कोणी जन्माले पासून तर मरणापर्यंत ड्रायव्हरची गरज आहे. आज जर एखाद्या दवाखान्यात जायचं आहे, शाळेच्या पोराले शाळेत जायचं आहे, कारखान्यात जायचं आहे, ड्युटीवर जायचं आहे, इव्हन घाटावर जरी जायचं आहे तर त्याला ड्रायव्हरची गरज आहे. पण प्रॉब्लेम हा आहे, सर्वांनी इथे सांगितलं की आपण एकत्रित नाही, आणि खरंच नाही. ड्रायव्हर देशाची अर्थव्यवस्था चालवणारा सर्वात मोठा दुवा आहे. पण आपण असंघटित आहोत, अशिक्षित आहोत. आपल्या हक्काच्या साठी जे काही संविधानात हक्क लिहिलेले आहे आपले, त्यापासून आपण दूर आहोत. आणि याच गोष्टीचा फायदा सिस्टम, ठेकेदार, कारखानदार, उद्योगपती घेतात. आपल्याला वर का जाऊ देत नाही. आज कलेक्टर म्हणजे काय? कलेक्शन करणारा कलेक्टर. पण ड्रायव्हर हा देशाची धुरा आहे. जर हा चालणार नाही तर कोणी अन्न, पाणी, औषधी यापासून सर्व मुक्त राहतील. आणि जेवढे कोरोनात नाही मेले ना, जर तुम्ही आपल्या हक्काच्या मागणीसाठी, सर्व सारथी भावांना एक विनंती करतो, भविष्यात ही वेळ येणारच आहे. आज जर माझ्या एखाद्या भावाला जर रोडवर मारल्या जात आहे ना, तर आपण साईडला चालला जातो, बे आपला काच फुटल, आपल्याला बी कोणी मारत. पण आपण त्याची सिक्युरिटी बनत नाही की नाही, मेरे एक ड्राइवर भाई को मेरा कोई दूसरे लोग मार रहे तो मुझे रुकना चाहिए, रास्ता बंद कर देना चाहिए, 10 लोगों को रोकना चाहिए और उसे बचाना चाहिए. हे आम्ही करत नाही. 38 वर्षाचा ड्रायव्हर आहो साहेब, हा 38 वर्षाचा माझा अनुभव आहे. आणि आमची जी मानसिकता आहे ती गुलामगिरीची आहे. जर एखादी संघटना चांगलं काम करत आहे तर ते तुटली कशी पाहिजे हे लोक येऊन नाही करत. आपल्यातल्याच 5 पैकी 1 जाते, जो शेण खाणारा राहते. स्पष्ट बोलणार, मी ड्रायव्हर आहो, कोणाची भीती नाही, खाईन तो खाली पाहिन. तर हे असे जे लोक आहे हे आपण ओळखले पाहिजे की आपला नुकसान कोण करणार आहे ना आपला फायदा कोण करणार आहे. हो हल्ला करून, रस्ते बंद करून किंवा जाळपोळ करून, तोडफोड करून कधीच कोणाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. हे रस्ते कोण वापरतात? जाळपोळ करणं, आंदोलन करणं, हे राजनीतिक लोक वापरतात दबावासाठी आणि आपला फायदा करून घेण्यासाठी. अनेकदा प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पाहाल राजनीतिक संघटना येतात, 1 दिवसाचे तुमचे मायबाप बनतात, तुम्हीच इच्छा तिथं, पण 8 दिवसानं त्याच्यापाशी फॉर्च्युनर. पण आपण विचारतो का ही फॉर्च्युनर काऊन आली, आमच्या मागण्याचं काय झालं? हा होणार आहे ना, करणार आहे ना, करणार. भारत देशात जेवढ्याही पार्ट्या आहे ना साहेब, तेवढ्याही पार्ट्याचा आमचा गुगलवर इतिहास आहे. प्रत्येकाला हातपाय जोडले का आमच्या ड्रायव्हराचं काम करा, काम करा. का एकाने नाही केलं, एकाने नाही केलं. तेव्हा कुठं आम्ही पुढाकार घेतला? जो कोणाचा नाही तो आपला नाही. ड्रायव्हरची कदर ड्रायव्हरच करू शकते. आज जर आपल्या बाजूला इंजिनियरचा परिवार राहते तर त्याला हे तकलीफ नाही माहीत का ड्रायव्हरले का तकलीफ आहे. पण ड्रायव्हरच्या आईले, बापाले, पोरायले, बायकोले माहित आहे का मा नवऱ्याले का तकलीफ आहे, मा भावाले का तकलीफ आहे, मा पोराले का तकलीफ आहे. तर ड्रायव्हरची कदर ड्रायव्हरच करू शकणार आहे. म्हणून संघटित राहणं गरजेचं आहे. कारण ही सिस्टम तुमच्यासाठी नाही. आता अनेक क्षेत्रात ठेकेदारी चालू आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला ड्रायव्हरचा तर आपण त्याच्यासाठी मागणी करतो का आम्ही याले 10-20 लाख रुपये द्या, नाही तर लाच उचलू नाही, असं नाही तसं नाही.
पण तुम्हाला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करते सिस्टम, त्या ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यासाठी नाही आहे. हा अनुभव आहे साहेब, तुम्ही घेतला असा. आज एवढे वर्ष झाले तुम्ही गाडी चालवता. आणि सर्वात मोठी गोष्ट की आपण एक लायसन आहे, लायसनच्या भरोशावर गाडी चालवत आहोत. अनेक असे मी स्वतःही एक, कारण का तेवढी मजुरीच नाही भेटत आपल्याला, पगारच नाही भेटत. 18-20 हजार आता झाला, नाही तर 1990 मध्ये 800 रुपये पगार होता ड्रायव्हरचा. मी स्वतः ड्युटी करणार. भाईजान मैंने 20 रुपये रोजी से ड्यूटी किया हूं नागपूर शहर में. तर आपल्याकडे एवढी आवकच नाही तर इन्व्हेस्टमेंट कुठून राहणार. मग प्रॉब्लेम कुठं होते का, जसं आपल्या शाळा आहे, मुलांची शाळा आहे, वैद्यकीय मदत आहे, याच्यात आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम येते. आणि आता जिकडे तिकडे प्रायव्हेटायझेशन. आज जर प्रायव्हेट गव्हर्नमेंटच्या दवाखान्यात ESICचं सांगतो एक उदाहरण, ESIC सोबत प्रायव्हेट दवाखाने टायअप झालेले आहे. ESICचा पेशंट मेडिकल मेओ लता मंगेशकर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही पाठवत, पण इथे कमिशन आहे वरच्यापासून खालतापर्यंत, ते प्रायव्हेट दवाखान्यात पाठवते. मग त्याचं सर्व्हर डाऊन राहते. आपका ऑनलाईन हुआ नाही आहे, आपको पैसे भरना पडेगा. आपल्याला तर आपला जीव वाचवायचा आहे, त्याचा इलाज करायचा आहे. तर आपण कुठंतरी पैसे भरण्यासाठी मॅनेज होतो, कारण का आपल्याला तो कायदा माहीत नाही, आपल्याला याची माहिती नाही का आपण याला का बोलल्यानं आपलं काम होणार आहे. या गोष्टीचा आपण अभ्यासही करत नाही. आपण मोबाईलमध्ये रील पाहतो, इंस्टाग्रामवर खूप अशा घाणेरड्या रील येतात, त्याच्याला करोडो व्ह्यूज, लाईक्स. पण आपण आपल्या कामाचे गुगलवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे का ड्रायव्हराचे कामगार कायदे कोणते आहे, ड्रायव्हराला आता कोणत्या नवीन योजना लागल्या आहे, हे लोक आपल्याला सांगणार नाही आहे. पण आपल्याजवळ एक खूप महत्त्वाचं माध्यम आहे मोबाईल, आणि या माध्यमातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळते, पण आपण तेही करत नाही. यामुळे आपण कायदे काय आणि आपल्याला लागणारे कागद काय याच्यात दूर आहोत. आज छावा संघटना सोबत आम्ही का जोडलो, अनेक संघटना आहे. आज शिवसेना, मनसे, काँग्रेस आम्हाला ऑफर करतात, पण आम्ही जात नाही, कारण की ते कधीच काम करू शकणार नाही हे आम्हाला माहीत आहे. आणि नेवारे साहेबांचं जे एक मनातून ड्रायव्हरबद्दलचं प्रेम आहे, आपुलकी आहे, आणि कुठंतरी त्याची झिजण्याची जिद्द आहे की नाही, मी माझ्या ड्रायव्हरसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि असे खूप कमी लोक असतात, बोटावर मोजणारे नाही का. मग एकदा असाच प्रसंग आला, भारतीय सारथी योद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी काहीतरी मेसेज टाकला, तेव्हा मी त्यांना उलट उत्तर दिलं की ही पॉलिटिकल संघटना नाही. पण मी त्यांचे जेव्हा विचार जाणून घेतले, आम्ही भेटत राहतो, नागपूरला भेटतो, फोनवर परस्पर बोलतो, तर कुठंतरी वाटलं का त्या माणसाच्या मनात खूप कळकळ आहे. आणि ज्याच्या मनात ड्रायव्हरसाठी कळकळ आहे आणि जो ड्रायव्हरसाठी झटणार, त्याच्यासाठी वीर सारथी योद्धा 24 तास उभा आहे. आमच्याकडे वैद्यकीय मदत, आम्ही सध्या बाहेर राज्यातून जेही ड्रायव्हर येतात, अपघात जर झाला तर त्यांना आधी 24 तास केव्हाही धावून जातो. इव्हन कोर्टापर्यंतच्या केसेसही करतो. अनेकदा फसवणूक होते. तर प्रॉब्लेम हा आहे की आपण एका लायसनबद्दल बोलत होतो मी, की आपल्याजवळ लायसन आहे, हेवी लायसन आहे, आपण सर्व गाड्या चालवू शकतो. ठोस झाली, ॲक्सिडेंट झाला, आपल्या बायकोली लायसनच्या वर्षावर 25,000 भेटन, 25 लाख भेटन, वयोमानानुसार डिस्टन्स असते ते. पण आपण हे माहिती करून नाही घेतलं की असा कोणता कागद आहे का ज्याच्यामुळे आपल्याला 25च्या जागी आपल्या घरी 50 लाख जाईल. आपल्या कामाचे आहे का ते पैसे? आपल्याजवळ इन्व्हेस्टमेंट नाही, आपण 100-200चं पासबुक काढू शकत नाही. पण आपल्यानंतर आपली सुरक्षितता कागदाशिवाय होत नाही. कोर्टात तुमचं बोलणं चालत नाही, कोर्टात कागद चालतात. जब तक लिखा रहेगा नहीं तब तक आपकी कोई व्हॅल्यू नाही. 100 बका 1 लिखा. तर असे काही डॉक्युमेंट्स आमच्या समोर आले कोर्टात ड्रायव्हरच्या केसेस लढताना. जसं तुमचा या सनफ्लॅगचा एक ड्रायव्हर वरून पडला होता, त्याची आताच कोर्टात मध्ये निकाल लागला. त्यांनी घर बांधण्यासाठी लोन काढायचं होतं आणि लोन काढण्यासाठी बँकेला इन्कम टॅक्सचे कागद पाहिजे होते. त्यांनी 8 लाखाचा एक कागद बनवला की मी 80,000 रुपये 8 लाख रुपये वर्षाचे कमवतो, 80,000 रुपये महिना. तर त्या एका कागदामुळे त्याला 72 लाखाचं बेनिफिट भेटलं, कारण की कोर्टानं मान्य केलं की हा कागद याचा पुरावा होता की हा वर्षाचे एवढे लाख रुपये कमवते. तर ते कागद आम्हाला जज साहेबांनी सांगितलं, वकील साहेबांनी सांगितलं की हे कागद आपल्या प्रत्येक भावाला बनवायला लावा. म्हणजे एका लायसनच्या भरोशावर आज आपकी उम्र अगर 55 है तो रह गए गवर्नमेंट के हिसाब से 3 साल, तो 3 साल में क्या बनेगा. मगर वो कागज आपको डबल बेनिफिट देगा. आता पोरीचं लग्न आहे, पोराला चांगलं शिकवायचं आहे, किंवा आपली बायको भांडे घासायला गेली नाही पाहिजे, दरदर भटकली नाही पाहिजे. आपण खर्रा जर खातो महिन्याचा, एका दिवसाचा 30 रुपयाचा, महिन्याचा 1000 रुपयाचा, 12 महिन्याचे 12,000चे. कोणताही सीए किती रुपये घेईल, आता महागाई वाढली म्हणून 1000 रुपये घेईल 12 महिन्यातून एकदा.
तसंच भाऊनं जे म्हटलं ग्रुप इन्शुरन्स LIC ची योजना आहे. तुम्ही स्वतः एकटे जर काढायला जाल तर वर्षाचे 2,500 3,500 रुपये जातात. पण ग्रुप इन्शुरन्स असं असते की तुम्हाला 5 लाख रुपयाची ती योजना असते. 8 दिवसात पैसे मिळते, पण ते ग्रुपमध्येच मिळते. त्याच्यात जास्तीत जास्त की जर खूप कमी वयाचा असेल तर 100 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंतची वर्षाची किस्त जाते. म्हणजे तिथेही तुमचे 3,000 वाजते. तर भाऊंनी हे जे तुमची सोय करणं चालू केलेली आहे ही तुमची सुरक्षेची सोय आहे. पण काही डॉक्युमेंट्स आता जे सांगितले ते बनवा नेवारे साहेबाच्या माध्यमातून. आम्ही वीर सारथी योद्धा सदैव चांगल्या कामाच्या पाठीशी आहो. आणि दुसरी अशी गोष्ट, भाऊंनी जे म्हटलं की डिसिप्लिन नाही, खरंच आमच्यात डिसिप्लिन नाही. आमचे वस्तात गुलाब खान, मोहाची 5 लिटरची डबकी राहत होती ना 300चं पान, सिगरेट बिडी टाईप आहे. पण देव रे भैया चल रही गाडी, तेव्हा सिंगल रोड होते आपले. BNR ट्रान्सपोर्ट पे कंडक्टरी करता था फौजी शेटके गाडी ते. तर आता आपण शिकलेले आहोत. आज जर आपण गाडीवर खर्रा खाऊन एखादा थुकला ना आपल्याला राग येते, कारण का आपल्याला धुवा लागते. पण आपण जर एखाद्या पांठेल्या रुबावनं थुकतो आणि वर्दी आहे आपल्या अंगावर, ये देखो ड्रायव्हर ऐसे करते आहे. लोक चांगलं नाही तुमचं धरून ठेवणार, पण तुमच्या वाईट गोष्टी नाही का वर्षानुवर्ष धरून ठेवणार. म्हणून ड्रायव्हरची ॲबिलिटी कुठं झाली खराब? आपल्या याच्यामुळं. दुसरी गोष्ट, आपण कायदा धरून चालत नाही. अनेकदा पाहतो आपण मोबाईलवर बोलतो, किती ॲक्सिडेंट होत आहे हेही पाहतो. आता सरकारनं नियम काढला का मोबाईलवर रील काढताना जर ड्रायव्हर दिसला तर तुमच्यावर हे होईल, दंडात्मक कारवाई होईल. तरी आपले चालूच राहते. आता बस पेटली या चक्करमध्ये. आता असे कामं करू नका ज्यानं एक आंबा खराब हो गया तो सब आंबे खराब होते. तो ये अपना ड्राइवर समाज है. हम किसी जाति धर्म का नहीं है, हम देश के लिए काम करते हैं. कोरोना में हमने देखा हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब ड्राइवर रोड पे थे, तब जाके ये हुआ. आज हिट अँड रनच्या केसच्या वेळेस जेव्हा आपण सर्वजण एकत्रित झालो तेव्हा आपली मनधारणा शांत करायसाठी, आपला जो राग होता तो शांत करण्यासाठी सरकारनं म्हटलं हा कायदा मागे घेण्यात आला आहे. कायदा ऑलरेडीच होता, कायदा संविधानात लिहिलेला आहे. फक्त यांनी अतोनात जे वाढ केली होती सजेत आणि दंडात त्याचा विरोध. पण काही संघटनांनी भरकटलं. आपल्याला ज्याच्या 150 गाड्या आहे त्याच्या गाड्या उभ्या राहत होत्या, त्यानं त्याला सपोर्ट केला खोटं भरणेवाल्यानं आणि नुकसान आपलं झालं. पण अशीच जर बाजू चांगल्या संघटनेसोबत जुळून पुन्हा परत एकदा पहा प्रयत्न. आज पहिल्या वर्गापासून जर नाव टाकलं तर 12 वर्ष लागते, 12-20 झाले. तर हे काही लहानशी आणि छोटीशी लढाई नाही आहे. पूर्ण भारत देशातून ड्रायव्हर आयोग होण्यासाठी आता शेमड्या सामड्याचा आयोग आहे, मोलकरीण बायाचा आहे, झाडू कामगार सर्वेचा आयोग आहे, पण ड्रायव्हरचा आयोग नाही आहे. कारण का सिस्टमले तुम्हाला ते द्यायचंच नाही आहे. सिस्टमले तुम्हाला दाबून ठेवायचं आहे. कारण का तुम्ही महत्वाचा घटक आहात. तुम्ही तुमच्या हक्काच्या मागण्या जाणून घेतल्या नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या न्यायोचित मागण्यापासून दूर राहिले पाहिजे. म्हणून तुमच्यासोबत सिस्टम नाही आहे. आज अनेक देश, आज नागपूरची परिस्थिती सांगतो, बाहेर राज्यातून ड्रायव्हर आलेले आहे. इथं 2 प्रकारचं नुकसान होते. बाहेर राज्यातून ड्रायव्हर जे आलेले आहे ते 18-16 हजारात काम करत आहे आणि तो इथे 24 तास राहणार आहे. मालक काय करते, एक रूम करून ठेवते, 4-5 ड्रायव्हर ठेवते, 2 टाइमचा डब्बा, 16,000 पगार, चलाव रे भाई टिप्पर, जब भी ट्रिप आई मार मार मार. तो बाहेरून आलाय, त्याला परिवार पोसासाठी आलाय. आपले दुश्मन नाही, सारे भारतीय आणि सर्व ड्रायव्हर भारत देशाचे भाऊ आहेत, एक परिवार आहे. पण इथं स्थानिक लोकायले आपल्या घरी जायचं आहे, त्याला 8-10 तास ड्युटी करून त्याचा परिवार आहे, इथं जास्त पगार देणं पडलं. तर हे बघा सिस्टम कुठं तरी आपल्याला म्हणजे फूट डालो राजकारण नीती ही असते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आंदोलन हे नाही करायचं आहे, त्याचा विरोध नाही करायचा आहे, पण त्यालाही सुरक्षित करायचं आहे. कारण का तेही आपले भाऊबंदच आहे. पण त्याचं कुठं नोंदणी नाही. ॲक्सिडेंट झाला वाऱ्यावर, किसकी ड्युटी कर रहा था किसी को मालूम नाही. आपल्याकडे पेमेंट स्लिप नाही, पुरावे नाही, कारण का आपण प्रायव्हेट ड्रायव्हर आहोत. आणि ॲक्सिडेंटच्या वेळेस जेव्हा कोर्टात आपल्या परिवाराला कागद मागतात ना, तेव्हा आपला परिवार तिथंच खतम होते. तर म्हणून सर्वांनी कागद बनवा. हो अल्ला आणि हे स्ट्राईक वाईक याच्या चक्करमध्ये पडू नका. जे काही होईल ना ते कायद्यानंच होऊ शकते. तुम्ही कितीही काही करा, किती मोठे आंदोलनांना नेते लोक आपला राजीनामा सोडून नाही का तुमच्या फायद्याच्या कामावर कधी सह्या मारतील, राजीनाम्यावर नाही मारतील.
फक्त योजना आणि तुमच्यासाठी जे होते ते फक्त कागदोपत्रीच राहते. पण एखादी संघटना जर समोर येऊन कागदोपत्री कारवाई करते कोर्टाची, हे बघा सुप्रीम कोर्टाशिवाय आपल्याला निर्णय भेटणार नाही आहे. आज आम्ही हेल्पिंग फाउंडेशन आणि कामगार संघटनेच्यात खूप फरक असते. तर कामगार संघटनेला लेबर कोर्टापासून, इंडस्ट्रियल कोर्टापासून, मग हायकोर्ट मग जाईल. पण ह्युमन राईट्स आणि फाउंडेशन जे असते ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकते. तर जे आपले जवळचे रस्ते आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कागदपत्र तयार करणं लागेल. आपल्या भावासोबत, आपला जो भाऊ आहे, ड्रायव्हर असो, कंडक्टर असो, टायरवाला असो, कोणी असो, तो रोडवरचा कामगार आहे, आपल्यासोबतचा आहे, आपला भाऊ आहे, त्याची सिक्युरिटी आपल्याला बनावं लागेल. आणि आपल्या हक्काची साठी, आपला हक्क घेण्यासाठी आपल्याला ताकद दाखवावं लागेल. और जब हादसा होता है कोई नहीं, देश हमसे चलता है. अगर एक दिन ट्रांसपोर्ट रुक जाए तो सब रुक जाएगा. चलो यादें रह जाती. यही होता है हमारे साथ, एक आवाज देता है तो बाकी रुक जाते हैं. इसलिए ड्राइवर जागरूकता होना चाहिए. ड्राइवर एकता जिंदाबाद. एक रहना तो सेफ में रहना. जय सारथी.